हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जी व्हिडिओ सिरीज घेत आहोत यामध्ये आपण दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत आहोत. उत्तरे लिहिण्यासाठी जे प्रश्न आपण काढत आहोत ते इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रांमधून घेत आहोत. परीक्षेतसुद्धा याच इंग्रजी वर्तमानपत्रामधून जे आर्टिकल येतात त्यावर प्रश्न टाकले जातात आणि या वर्तमानपत्रांमध्ये खूप प्रतिष्ठित लोकांचे आर्टिकल येत असतात. जसं की आपले रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णव, नीती आयोगचे CEO शशी थरूर, आनंद महिंद्रा ही काही उदाहरणं झाली. परंतु काही IAS IPS जे लोक असतात, किरण बेदीसुद्धा आर्टिकल लिहित असते. आपल्याला त्यामुळं काय होतं की आपली ॲनालिटिकल पॉवर वाढायला लागते, जी आन्सर रायटिंगमध्ये खूप महत्त्वाची आहे. तर हे पहा, हे इंडियन एक्सप्रेसमधलं आजचं आर्टिकल आहे. या आर्टिकलवर आपण प्रश्न घेणार आहोत. RCB IPL जिंकल्यानंतर जी चेंगराचेंगरी झाली त्यावर आधारित हे आर्टिकल आहे. परंतु या आर्टिकलमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळं आपण अभ्यासक्रमाचा एक पॉईंट कव्हर करूया. आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट यामध्ये आपल्याला चेंगराचेंगरी हा टॉपिक आहे, स्टॅम्पीड. तर तो आज आपण कव्हर करूया. तर आपण मराठीत समजून घेऊया या आर्टिकलला. अभ्यासक्रमाच्या दृष्टीने सर्व पॉईंट्स आपण पाहूया आणि त्यानंतर प्रश्न काढूया. तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. आता अगोदर घटना पाहूया, नेमकं काय झालं होतं. तर 3 जूनला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये RCB विरुद्ध पंजाबचा मॅच होता. त्यामध्ये काय झालं, RCB जिंकला आणि RCBला हे 18 वर्षामध्ये पहिलं विजेतेपद मिळाल्यामुळे उत्साह खूप जोरात होता आणि विराट कोहली कॅप्टन असल्यामुळे अजूनच त्या उत्साहाला 4 चांद लागले. आणि जिंकल्यानंतर विराट कोहलीनं अनाऊन्समेंट केली की आता पूर्ण बेंगलोरमध्ये सेलिब्रेशन्स होणार, म्हणजे ओपन बस परेड वगैरे होणार. तर ओपन बस परेड आणि एक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जे RCBचं होम स्टेडियम आहे त्याच्यामध्ये एक इव्हेंट होणार होता. बेंगलोरचे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी सांगितलं की ओपन बस परेड जी आहे ती अरेंज करता येणार नाही, कारण ट्रॅफिक खूप जाम होईल आणि गर्दी खूप वाढेल, लोक किती येतील हे माहीत नाही. त्यामुळं कॅन्सल केली, ओपन बस परेड जी होती ती कॅन्सल झाली. परंतु ही सेरेमनी जी होती चिन्नास्वामी स्टेडियमची ती होणार होती. मग काय झालं, 5 वाजता ही सेरेमनी होणार होती. तिथं खूप गर्दी जमली, म्हणजे अनइमॅजिनेबल लेवलला क्राऊड जमा झाला. म्हणजे कोणी विचार पण केला नव्हता की एवढी गर्दी इथे जमल म्हणून. तिथे एवढी गर्दी जमली आणि त्या स्टेडियमच्या जवळपासची कॅपॅसिटी जी होती आणि त्या स्टेडियमची कॅपॅसिटी जी होती त्या एरियाची ती 35,000 लोकांची होती. परंतु 10 पट लोक आले, 3,50,000 लोक, 3.5 लाख जवळपास लोक आले. आणि त्यामुळं मग साहजिकच आहे, एवढे गर्दी झाल्यामुळं ही व्यवस्थापन झालेलं नाही क्राऊडचं. त्याच्यामध्ये 11 जण मरण पावले आणि 75 जण जखमी झाले. तर ही होती पूर्ण न्यूज. आता आपण आपला अभ्यासक्रमाच्या दृष्टीने सर्व पॉईंट्स कव्हर करूया. परंतु तुम्हाला काय करायचं आहे बघा, नोट्स काढायचे. हे पॉईंट तुम्हाला एकदम रेडीमेड मिळत आहेत, डायरेक्ट तुम्ही नोट डाऊन करायचे, परीक्षेमध्ये डायरेक्ट नोट करू शकता. उदाहरणंसुद्धा मी घेणार आहे. आतापर्यंत जे मेजर म्हणजे आता अलीकडे जे चंगराचंगरीच्या घटना झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातील एक घटनासुद्धा आपण पाहणार आहोत. नोट्स कुठं काढायच्यात, सिलेबसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर सिलेबसचा व्हिडिओ पाहून घ्या. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हा व्हिडिओ झाल्यावर एंड स्क्रीनला सुद्धा मी त्याची लिंक देऊन टाकेल. तुम्हाला GS3 त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. तर चेंगराचेंगरी, स्टॅम्पीड म्हणजे काय नेमकं, त्याची डेफिनेशन आपल्याला माहीत पाहिजे. तर जेव्हा लोकांचा मोठा समूह भीती किंवा उत्साह या कारणाने अनियंत्रित होतो त्याला चेंगराचेंगरी म्हणतात व त्यामुळे जी लोक तुडवली जातात त्याला चेंगराचेंगरी असे म्हणतात. इथे बघा डेफिनेशनमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भीतीयुक्त काही कारण असेल, समजा ते बॉम्ब लावलेला आहे वगैरे किंवा ब्रिज कोसळणार आहे, आणि उत्साह जसा की RCBच्या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर कारणे काय आहेत, काही कॉमन कारणे आहेत चेंगराचेंगरीसाठी. ती कारणे आपल्याला पाठच पाहिजे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे तुम्हाला. कमकुवत बांधकाम संरचना, कमकुवत स्ट्रक्चर्स वगैरे असतील,
काही ब्रिज पूल वगैरे जे असतील ते कमकुवत असतील, किंवा काही बांधकाम असेल ते कमकुवत असेल आणि काही भाग पडला, तेव्हासुद्धा अशा घटना घडतात. कारण क्राऊड काय होते, पॅनिक होती. पॅनिक झाल्यामुळं सैरावैरा इकडे तिकडं धावू लागते, त्यामुळं चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. तसेच काही अरुंद प्रवेश असेल किंवा अरुंद एक्झिट असेल, काही ठिकाणी काय होतं बघा, की प्रवेश जो आहे तो खूप छोटा असतो. म्हणजे तिथून 2-4च लोक समजा एंटर करू शकतात. आणि जेव्हा काही अशा घटना होतात तेव्हा मग लोक बाहेर पडू शकत नाहीत लवकर, आणि लोक बाहेर न पडल्यानं मग कंजेशन होतं, आणि कंजेशन झाल्यावर तुडातुडी होते आणि चेंगराचेंगरी घडून येते. त्यामुळं प्रवेश एंट्री जे आहे आणि एक्झिट जे आहे ते एकदम असं नॅरो नाही पाहिजे, अरुंद नाही पाहिजे. भीती तसेच अफवा ही सुद्धा कारणं आहेत. म्हणून बघितलं होतं की इथं बॉम्बस्फोट होणार आहे, इथं बॉम्ब ठेवलेला आहे, अफवा वगैरे अशा असतील, त्यामुळे सुद्धा चेंगराचेंगरी घडून येते. आग लागली समजा, आग लागल्यावर काय करते, क्राऊड इकडे तिकडे पळू लागते, आणि त्यामुळे सुद्धा चेंगराचेंगरी होते. तर ही कारणे कॉमन कारणे आहेत जी चेंगराचेंगरीला कारणीभूत आहेत. आता आपल्याला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, आपलं जे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्यांनी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, ते आपल्याला माहीत पाहिजे. या नोट डाऊन करून ठेवा. गर्दीचा अंदाज घेणे व नियंत्रण करणे. म्हणजे कोणताही समजा घटना इव्हेंट वगैरे असेल तर अगोदर गर्दीचा अंदाज घेणे, की गर्दी किती येऊ शकते, इथं किती जमा होऊ शकते, त्याचं नियंत्रण कसं करायचं. जसं की कुंभमेळ्यामध्ये एक अंदाज लावायचा की एवढी पब्लिक येऊ शकते, आणि त्या पब्लिकला नियंत्रित करता येणारी व्यवस्था इम्प्लिमेंट करणे. तसेच पायाभूत सुविधामध्ये बॅरिकेड्स जे अडथळे असतात त्याची व्यवस्था करणे, मर्यादित प्रवेश मार्ग म्हणजे एंट्रीचे पॉईंट जे आहेत ते मर्यादित ठेवणे, म्हणजे तुम्हाला क्राऊड मॅनेज करता येईल. तसेच आपण बघितलं होतं की रुंद प्रवेश मार्ग ठेवणे, एकदम अरुंद न ठेवणे. वहन नियंत्रण म्हणजे हेच मर्यादित प्रवेश जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला क्राऊड किती एंटर होत आहे, किती एक्झिट होत आहे हे सुद्धा तुम्हाला कळून येईल. त्यामुळं जी क्राऊड एंटर होत आहे त्याचं नियंत्रणसुद्धा करता येईल. तसेच सुरक्षा व देखरेख, त्याच्यामध्ये CCTV जागोजागी CCTV पाहिजे लावलेले. तसेच जाहीर सूचना प्रणाली, सूचना दिल्या पाहिजे किंवा इथं ह्या गोष्टी करू नका, ह्या गोष्टी केल्या क्राऊडने तर चेंगराचेंगरी होऊ शकते, असं सूचना दिल्या पाहिजे, म्हणजे क्राऊड त्या सूचनाचं पालन करेल. तसेच सुरक्षा कर्मचारी जे असतात ते प्रशिक्षित पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे की अशी जर घटना घडली तर काय केलं पाहिजे, काय नाही, आणि प्रथमदर्शी तर अशी घटना घडूच नये यासाठी काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे. आपत्कालीन तयारी पाहिजे, जसं की वैद्यकीय पथके पाहिजे, रुग्णवाहिका पाहिजे, अग्निशमन यंत्रणा पाहिजे. या सर्वांची तयारीसुद्धा म्हणजे आपत्कालीन तयारीसुद्धा चेंगराचेंगरीसारख्या घटना होऊ नये म्हणून करायला पाहिजे. तसेच अजून काय मार्गदर्शना दिलेल्या आहेत, जनजागृती व माहिती प्रसार. जनजागृतीमध्ये सूचना फलक लावणे, हेल्पलाईन नंबर देणे, म्हणजे जर अशा घटना घडल्या तर तुम्हाला लगेच मदत मिळेल. तसं ह्या घटना म्हणजे आता ह्या सूचना तर आपल्याला माहीत आहेत, आणि ह्या घटना अशा घडतात हे सुद्धा माहीत आहे. तरीसुद्धा काही चॅलेंजेस आहेत, काही आव्हाने आहेत. तर ते आव्हाने काय आहेत ते माहीत पाहिजे. अनियंत्रित गर्दी. आता गर्दी कधी अनियंत्रित असते, म्हणजे आपल्याला माहीत नसते की बाबा किती लोक येतील. जसं की आपण बघितलं होतं की या RCBच्या घटनेमध्ये 35,000 लोकांची कॅपॅसिटी होती त्या स्टेडियमची, आणि लोक किती आले होते, 10 पट लोक आले होते. म्हणजे असं सांगता येत नाही आपल्याला गर्दी किती होऊ शकते, काय होऊ शकते. त्यामुळे एक आव्हान आहे. धार्मिक स्थळं जर पाहिलं तुम्ही, तिथं या गोष्टीचा खूप सामना करावा लागतो, आणि जे काही चेंगराचेंगरी जास्त होते ती धार्मिक स्थळाभोवतीच होत असते. कारण शिस्तीचा अभाव असतो. जे डेवोटीज आलेले असतात, जे भक्त आलेले असतात ते कोणाचंच ऐकत नाहीत. त्यांना दर्शन घ्यायचं असते, ते कुठेही जातात, त्यांना फक्त दर्शन घ्यायचं असते, आणि त्यांना असं वाटतं की सगळ्यात मोठा भक्त मीच. त्यामुळे ते तिथं जे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात त्यांचंसुद्धा ते ऐकत नाहीत. यामध्ये स्त्रियांचा 1 नंबर असतो, हे तुम्हीसुद्धा विटनेस केलेलं असेल. तर दुसरी काय आव्हानं आहे आपल्याला, दुसरी आव्हाने काय आहेत तर अपुरी व्यवस्था. काही ठिकाणी कर्मचारी प्रशिक्षित नसतात, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसतो. तर यासुद्धा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ही सुद्धा आव्हाने आहेत.
तसेच तंत्रज्ञानाचा अभाव, GPS ट्रॅकिंग केली जात नाही, ड्रोनचा वापर केला जात नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी टेक्नॉलॉजी आहे, तिचा वापरसुद्धा रिअल टाईम क्राऊड मॅनेजमेंटसाठी करता येईल. पूर्वनोंदणी टाळणे. आता लोकांची म्हणजे मनस्थिती कशी असते की ते डायरेक्ट जातात, पूर्वनोंदणी वगैरे काही करत नाहीत, रजिस्ट्रेशन अगोदर करत नाहीत. जर रजिस्ट्रेशन केलं तर तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या व्यवस्थेला कळेल की बाबा इतके इतके लोक इथे येणार आहेत, मग त्यांना त्याची व्यवस्था करता येईल. मग हळूहळू काय पर्याय म्हणून आपल्याला काय करावं लागेल की जिथं आपल्याला माहिती आहे की खूप गर्दी होऊ शकते तिथं पूर्वनोंदणी कंपल्सरी करावी लागेल. कारण हे एक आव्हान आहे, पूर्वनोंदणी टाळण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये असते. तर सर्व गोष्टी बघितल्या आपण, आव्हाने वगैरे सर्व बघितलं, काय काय नाही, कारणं काय आहेत हे सर्व बघितलं. परंतु आता वे फॉरवर्ड म्हणजे आपल्याला आता काय करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? कठोर पूर्वनोंदणी केली पाहिजे, तिकीट प्रणालीसुद्धा अंमलात आणली पाहिजे, म्हणजे आपल्याला ट्रॅक ठेवता येईल की किती लोक येणार आहेत वगैरे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, जसं आपण चर्चा केली मागच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे, ड्रोनचा वापर केला पाहिजे, जेणेकरून क्राऊडला रिअल टाईम मॅनेज करता येईल. प्रशिक्षित कर्मचारी ठेवले पाहिजे, कर्मचारी जिथं गर्दी होईल अशी शक्यता असते तिथं प्रशिक्षितच पाहिजे. प्रशिक्षित कर्मचारी असतील तर खूप फरक पडतो, ते खूप चांगल्या रीतीने जर अशी घटना घडली तर मॅनेज करू शकतात आणि प्रथमदर्शी ते अशी घटना घडू नये म्हणूनच चांगले प्रयत्न करू शकतात. तसेच कार्यक्षम वाहतूक नियोजन, आपत्कालीन मार्ग वगैरे यांची व्यवस्था करणे, एकेरी मार्गाची व्यवस्था करणे, अशा सर्व गोष्टी करता येतील. तसेच मॉक ड्रिल्स, सराव मोहिमा, आपत्कालीन सराव मोहिमा या नियमित व्हायला हव्यात. मॉक ड्रिल्स जर झाल्या तर सर्वांना कळून येईल की बाबा अशी जर घटना घडली तर काय करायला पाहिजे, काय नाही. त्यामुळं आपत्कालीन सराव मोहिमा यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आता बघूया काही चेंगराचेंगरीच्या घटना अलीकडील काळात घडलेल्या. 3 मे 2025ला 7 व्यक्ती मृत्यू पावले. उत्तर गोवामध्ये शिरगावला झाली होती. लईराई यात्रा होती लईराई देवी मंदिरामध्ये, तिथे ही घटना झाली होती बघा. 29 जानेवारी 2025ला 30 व्यक्तींचा मृत्यू झाला होता महाकुंभ मेळ्यामध्ये आत्ताच्या, हे सर्वांना माहीतच असेल. 8 जानेवारी 2025ला बालाजी मंदिरमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तिकीट काउंटरला तिकीट घेत असताना ही चेंगराचेंगरी झाली होती. 25 जानेवारी 2005ला आपल्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भासहित असं दिलेलं आहे, त्यामुळं आपल्याला एक महाराष्ट्राचं उदाहरणसुद्धा माहीत पाहिजे. तर हे मांढरादेवी मंदिर जे आहे साताऱ्याचं, तिथं झाली होती. ही कशामुळे झाली होती? जे भक्त आहेत ना ते नारळ फोडत होते पायऱ्यावर, त्यामुळे त्या पायऱ्या स्लिपरी झाल्या होत्या. त्या पायऱ्या स्लिपरी झाल्यामुळं खूप सारे भक्त काय झाले, त्या पायऱ्याहून सटकले आणि याच्यामध्ये जवळपास 350 लोक मरण पावले होते. तर आजचा प्रश्न आहे बघा, बेंगलोरमध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगाने चेंगराचेंगरी म्हणजे काय, त्याची कारणे व उपाययोजना यांची चर्चा करा. तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो? तर अभ्यासक्रमाच्या सामान्य अध्ययन 3 GS पेपर 3 याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन या टॉपिकमध्ये हा प्रश्न येतो बघा. आणि नंतर कीवर्ड या प्रश्नामध्ये आहे डिस्कस, तुम्हाला चर्चा करायची आहे. तर डिस्कस करताना काय करतो आपण? पॉझिटिव्ह तसेच निगेटिव्ह गोष्टीसुद्धा देत असतो. तिथं ॲज अ निगेटिव्ह गोष्टी म्हणून तुम्ही आव्हाने जी आपण डिस्कस केली त्याची चर्चा करू शकता. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये इंट्रोडक्शन पाहिजे, प्रस्तावना, त्यानंतर इंट्रोडक्शननंतर जो भाग येतो तो बॉडी पार्ट, आणि त्यानंतर कन्क्लुजन, निष्कर्ष. तर तुम्ही हा प्रश्न लिहायचा आहे, याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला उत्तरामध्ये जर काही अडचण येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उत्तर दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.